एकूण कितीचा अर्थसंकल्प मंजूर केलेला आहे आणि काही करवाढ वगैरे केली आहे का? महानगरपालिकेचा 2024-25चा सुधारित व 2025-26चा मूळ अर्थसंकल्पीय अंदाज आपण आज मंजूर केलेला आहे। त्यामध्ये आपण एकूण जे बजेट आहे ते 1523.27 कोटी रुपयाचे उत्पन्न गृहीत धरून आपण हे बजेट केलेलं आहे। त्यामध्ये भांडवली व महसुली खर्च हा 1517.42 कोटी असणार आहे। यामध्ये महसुली उत्पन्न जे आहे आपलं ते रुपये 665.04 कोटी व खर्च आहे तो 664.98 कोटी, असं 5,85,000 एवढं शिल्लकीचा अर्थसंकल्पीय अंदाज आपण महापालिकेचा मंजूर केलेला आहे। आणि त्यामध्ये आपण हे महसुली उत्पन्न मिळवतानाही कोणत्याही प्रकारची करवाढ केलेली नाही आहे। यामध्ये मालमत्ता करामध्ये वाढ नाही आहे, पाणीपट्टीमध्ये कर नाही आहे, डेव्हलपमेंट चार्जेसमध्येही वाढ नाही आहे। अशा पद्धतीनं कुठलीही वाढ न करता आपण हा अर्थसंकल्प मंजूर केलेला आहे। परंतु करामध्ये वाढ न करता आपण उत्पन्नामध्ये वाढ करण्याचं नियोजन केलेलं आहे, जेणेकरून नागरिकांना जे आपण सुविधा देतो त्यामध्ये पैसे नाही आहेत म्हणून अडचण येणार नाही आहे। यामध्ये मेजॉरिटीने नागरिकांकडे जे थकबाकी आहे तर त्याचं कार्यक्षमतेने वसूल करणे, त्यांना वेगवेगळे प्रोत्साहन देणे की सवलती देणे अशा पद्धतीच्या माध्यमातून हे करणार आहोत। त्यासोबतच आपल्याला आता DP प्लॅनच्या बाबतीत आपल्याला गुंठेवारीसाठी वेगवेगळ्या आरक्षणाच्या जागेवरती आढावा घेऊन मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळू शकेल। त्यासोबतच बिल्डिंग परमिशनच्या माध्यमातूनही उत्पन्न मिळणार आहे आणि आपले जे स्वउत्पन्नातून शॉपिंग सेंटर बांधत आहोत त्यामधूनही उत्पन्न मिळणार आहे। त्यासोबतच आपण शासनाकडून आपल्याला जे MVT ग्रँट येतो त्यामध्येही वाढ करण्यासाठी प्रयत्न करत आहोत। अशा पद्धतीने कर वाढ न करता आपण महापालिकेचं उत्पन्न वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्यातून नागरिकांना सुविधा देत आहोत। सर, रोज पाणी देण्याचं आपला एक नियोजन आहे, ते कधीपासून सुरू होणार? आपला जो 2024-25च्या अर्थसंकल्पामध्ये अमृत 2.0 मध्ये पाणीपुरवठा योजना 167 कोटीची मंजूर झालेली होती। त्याची निविदा प्रक्रिया आपण पूर्ण करून वर्क ऑर्डर दिलेली आहे। आज रोजी आपलं अंदाजे 20% काम झालेलं आहे। यासाठी आपण 2025-26 मध्ये आपला दररोज पाणी पुरवठा करण्याचं जे उद्दिष्ट आहे ते पूर्ण करण्यासाठी किवळा या ठिकाणी जे पंपिंग स्टेशन होत आहे ते सुद्धा फ्लोटिंग पंपिंग स्टेशन अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून करणार आहोत। तर महापालिका पूर्ण अंशाने या आर्थिक वर्षामध्ये पूर्ण शहरासाठी दररोज पाणी पुरवठा करणार आहे हे निश्चित आहे। सर, शहर झपाट्यानं वाढतंय तर हद्दवाढी संदर्भात काही तरतूद आहे का किंवा तसा काही प्रस्ताव महानगरपालिकेचा आहे का काय? नाही, आपण ह्या बजेटमध्ये हद्दवाढीचा विचार न करता जी आपली सध्याची हद्द आहे त्यामधील नागरिकांना जास्तीत जास्त सोयीसुविधा पुरवता येतील, दर्जेदार सोयी देता येतील यावरतीच लक्ष केंद्रित केलेलं आहे। हद्दवाढीचा महापालिकेचा पूर्वीचा एक प्रस्ताव होता, परंतु तो महापालिकेनं मंजूर करून पुढे पाठवलेला आहे। सर्वसाधारणपणे या अर्थसंकल्पाची आपल्या लेखी काय वैशिष्ट्ये आहेत, काय सांगता येईल? महापालिकेच्या या अर्थसंकल्पाचं मूळ म्हणजे आता ज्या पद्धतीने सांगितलं की यामध्ये कुठल्याही प्रकारचे टॅक्स वाढ नाही आहे, परंतु आम्ही पूर्ण अंशाने नागरिकांना फॅसिलिटी देण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामध्ये दररोज पाणी पुरवठा यासारखी सेवामध्ये वाढ करण्याचं, घनकचरा व्यवस्थापन जास्त कार्यक्षमरित्या करण्याचं, नागरिकांना जी वाहतूक कोंडीला तोंड द्यावं लागतं त्यासाठी नियोजन कक्ष असू द्या किंवा सायंटिफिक अभ्यास असू द्या, त्यासोबतच उद्यान विकसन या अर्थसंकल्पाचा विशेष घटक आहे की प्रत्येक झोनमध्ये एक उद्यान, त्यासोबतच 20व्या उद्यानचं नूतनीकरण आणि असं 2 या ठिकाणची टेकडी डेव्हलपमेंट करणे, अशा पद्धतीनं आपण गार्डन या क्षेत्रामध्ये किंवा वृक्षारोपणाच्या क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीनं काम करण्याचं नियोजित केलेलं आहे। सर, शहरामध्ये संविधान भवन उभारण्याचं एक अर्थसंकल्पात तरतूद आहे, त्या अनुषंगाने काय सांगता? संविधान भवन उभारणे ही केंद्र सरकारची एक स्कीम आहे। त्यामध्ये आपण जिल्हाधिकारी महोदयांना प्रस्ताव पाठवलेला आहे, त्यांच्यामार्फत 15 कोटी रुपयापर्यंत हे संविधान भवन आपल्याला मंजूर होईल। त्यामध्ये संविधानाची माहितीसोबतच त्या ठिकाणी वेगवेगळ्या सेमिनारसाठी हॉल असेल, काही प्रशिक्षणासाठी काही व्यवस्था असेल, असे मल्टीपर्पज यूजसाठी ते संविधान भवन असणार आहे। तशी ती संकल्पना शासनाची आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।